मी आज करणार आहे व्हेज पुलाव. तर मी इथं खडा मसाला मिक्स घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे, कांदा घेतला आहे, टॅमॅटो घेतला आहे आणि मिक्स भाज्या घेतल्या सगळ्या. आता तेल गरम करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये घी पण टाकले. तर आता त्यामध्ये आपण खडा मसाला आणि कांदा भाजायला ठेवू. तर ते चांगलं भाजून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकू. तर अशा प्रकारे सगळं भाजून घ्यायचं मसाले आणि टमॅटो टाकून पण भाजून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये सगळे भाज्या टाकायच्या. माझी याची स्क्रीन बरोबर दिसत नाही आहे कारण ते व्हिडिओ जरा माझं एडिट करताना थोडंसं हे झाला, म्हणून ते थोडंसं एडिटिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे माझा व्हिडिओ व्यवस्थित दिसत नसेल तुम्हाला. तर नेक्स्ट टाईम मी व्यवस्थित करेन. तर हे सगळं भाजून घेतल्याच्या नंतर मी याच्यामध्ये किचन किंग मसाला टाकला आहे आणि सगळ्या भाज्या पण त्याच्यामध्ये टाकून दिल्या. भाज्या चांगल्या भाजून घेतल्या आणि त्याच्यानंतर मी किचन किंग मसाला आणि आपलं मीठ वगैरे हे सगळं टाकून नंतर वरून त्याच्यात घी सोडलं आणि चांगले ते भाजून घेतले. भाजून फक्त भाज्या 2 मिनटं परतवायच्या आणि त्याच्यामध्ये चांगला राईस धुवून घेऊन त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. मी बासमती राईस यूज केला होता, बासमती राईस तुकडा यूज केला होता. आणि तुम्हाला जर ह्याचा प्रॉपर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला याचा व्हिडिओ परत व्यवस्थित प्रॉपर देईन. आणि मी हे सगळ्या भाज्यामध्येच राईस टाकला, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलं. कारण गरम पाणी टाकल्याने काय होतं, लवकर जास्त वेळ लागत नाही, पटकन आपली उकळी येते. तर आणि मी किती 2 शिट्या काढल्या, 2 नाही तर 3 शिट्या, त्याच्यावरती काढू नका, नाही तर तुमचा राईस खाली लागू शकतो. तर मी घी पण टाकला त्याच्यामध्ये, मिक्स करून घेतला आणि सगळं मिक्स केलं. घी टाकल्याने काय होतं, घीचं चांगलं फ्लेवर येतो. तर अशा प्रकारे मी ते करून टाकलं. थँक्यू फॉर वॉचिंग.